संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलेले त्यानुसार शिवराज्याभिषेक सोहळा जो 6 जूनला कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केला होता तो पूर्णपणे बंद करण्यात यावा अशा पद्धतीची त्यांनी मागणी आहे ती केलेली. यासोबतच वाघ्या कुत्र्याला सुद्धा या ठिकाणी संभाजीराजे यांनी हटवावं अशा पद्धतीची मागणी केली होती. मात्र हे कुत्रं हटवू नये, मात्र हा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करावा अशा पद्धतीची मागणी आहे ती भिडे गुरुजींनी केलेली. या सगळ्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत कोल्हापूरचे शिवप्रेमी नागरिक आहेत, त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घ्या. मी सगळ्यात अगोदर जातो फतेसिंह सावंत, हे या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याकडे कसं बघताय, कारण हा सोहळा पूर्णपणे कायमस्वरूपी बंद करावा अशी त्यांची मागणी आहे. खरं तर ही मागणीच खरं तर हास्यास्पद आहे. हा काही सिनेमाचा शो नाही आहे की कोणीतरी एकानं यायचं आणि सोहळा बंद करून म्हणून सांगायचं. हे तेवढं शक्य नाही आहे. ऊन वारा पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता लाखो शिवभक्त त्या रायगडी दाखल होतात आणि हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमाखात तिथं साजरा होत असतो. खरं तर या गोष्टीला आपण महत्त्व न देणेच खरं तर गरजेचं आहे. कारण की मी म्हणाल ते शिवकार्य आणि इतरांनी करेल ते काय नाही अशी जी भावना या लोकांची तयार झालेली आहे ही अत्यंत चुकीची झालेली आहे. जुना काहीतरी इतिहास सांगायचा आणि तो खोटा इतिहास सांगायचा, माझं स्पष्ट मत आहे, खोटा इतिहास सांगायचा. आणि आत्ता जो युवा वर्ग असेल किंवा ज्येष्ठ लोक असतील यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणलेला आहे आणि या इतिहासाला जाणून तिथं रायगडी दाखल होतात. खरं तर शाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी हा विचार कधीही मान्य करणार नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जाणारा महाराष्ट्र हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमाखात यापुढेही साजरा करत राहतील. दिमाखात सोहळा साजरा करतील. भिडेंच्या वक्तव्याकडे तुम्ही शिवप्रेमी म्हणून कसं बघताय? मुळातच राजसन्यास नाटकातलं राम गणेश गडकऱ्यानं ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आणि त्याने एक अवलाद पैदा केली वाघ्या कुत्रा म्हणून, आणि त्या कुत्र्याची अवलाद ह्यो कुत्रा निघाला. म्हणजे ह्या कुत्र्याला भुकायची सवय लागली ना. अरे भिडे, तुझ्यासारख्या अवलादी शिवभक्त चिरडून काढणार आणि सरेआम सांगतो तुझ्या बी अवलादांना तुम्ही राज्याभिषेक बंद करून दाखवा. तुमच्या 7 पिढ्या कुत्र्यांच्या अवलादी जरी नरकातनं खाली आल्या ना, शिवभक्त तुम्हाला तुडवून टाकतील, लक्षात घ्या. अरे हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे स्वातंत्र्याचा सोहळा आहे. 6 जूनचा सोहळा म्हणजे अखंड जगभर साजरा व्हावा. अरे तुझ्यासारखी सांगतोय ना तिथीप्रमाणे करावं. अरे तू मर तेव्हा तुझी तिथी आम्ही घालतो. आणि एक लक्षात ठेव, तुला सांगायचं म्हणजे आजपर्यंत सगळा सोहळा हा तारखेप्रमाणे आलाय. तुझ्या आजूबाजूच्या जे आहेत ना लुडबुड त्यांना सांग तिथीप्रमाणे वाढदिवस साजरा करायला. ती करतात का बघ आणि मग सांग आम्हाला तू काय करायचं आहे. एक ध्यानात ठेव, रायगडवरच्या 6 जूनच्या असू दे, उद्याचा कुत्रा तिथला जो कलंक लागला शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी तो कलंक शिवभक्त उलटून काढतील. खऱ्या अर्थानं समाधीला जो मदत केली, जी देणगी दिली ती तुकोजी महाराज होळकरांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या समाधीला ती देणगी दिली. कुत्र्याला नव्हं, कुत्र्यांनी भुंकायचं नाही, कुत्र्यांनी बाहेर राहायचं आहे, हे डोक्यात ठेवायचं आहे. तुम्ही म्हटला ज्या पद्धतीने हे म्हटले की तिथीनुसार आहे ते आम्ही जे भिडे गुरुजी म्हणतात की ब्रिटिशकालीन तुम्ही हे करू नका, पण तिथीनुसार तुम्ही हे करताय अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. दिलीप सावंत अगदी रोषपूर्ण आहे ते बोललेत. पण भिडेंच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय, कारण ते म्हणतात की ब्रिटिशांचा जो कालखंड आहे तोच तुम्ही आतापर्यंत अमोलताय का? आज संपूर्ण जग हे तारखेनुसार चालतं. आज जर आपण बघितलं तर संपूर्ण जगामध्ये तारखेनुसार वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे वाढदिवस आणि वेगवेगळे शुभकार्य होत असतात. तिथी हे कुणाच्या लक्षात राहत नाही. म्हणून संभाजी भिडेंची जी मागणी आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य करून संभाजी भिडे महाराष्ट्राचं नेहमी स्वास्थ्य बिघडवत असतात. त्यांच्या वयानुसार त्यांनी वागावं अशी मी त्यांना विनंती करतो. तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? मनोहर कुलकर्णी हे त्याचं नाव आहे. भिडे गुरुजी हा त्यांनी टोपण नाव दिलेलं आहे. हा वाचाळवीर आणि मनोविकृत माणूस आहे. हा महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करतो. खरं तर ह्याला शिवराज्याभिषेक सोहळ्याला ह्यानं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यानुसार महाराष्ट्रातून नव्हे तर जगभरातून तिथं राज्याभिषेकाला लोक आता येणार आहेत आणि ह्याला खरं तर मेंटल ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते. खरं तर सोहळा बंद करा म्हणतात, ते बंद होण्यापेक्षा जास्त अधिक संख्येने लोक येतील वाटतं. अधिक संख्येनं म्हणजे आता लाखो तिथं शिवभक्त आहेत ते येत आहेत. तर महाराष्ट्रात सोडून जगभरातून लोकांनी आता तिथं शिवराज्याभिषेकला यायला तयारी केलेली आहे.
खरं तर या होत्या कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया. आणखीन काही कोल्हापूरकर आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या. तुम्ही एक युवक आहात, नेमकं भिडे गुरुजींचं वक्तव्य आणि ते कोणत्या दिशेनं जाते वाढते, कारण तुम्ही आता इतिहासाचा अभ्यास करते, नेमका कुठला इतिहास तुम्हाला खरा वाटतो? नाही, सातत्यानं खोटा इतिहास लोकांच्या समोर मांडायचा आणि आमच्या बहुजन तरुणांच्या माती खोटा इतिहास सांगून दंगली घडवण्याचा हेतू काही लोकांचा आहे. आणि त्यातनं ह्या संभाजी भिडेंनी हे जे कालचं वक्तव्य केलं, 6 जूनचा शिवराज्याभिषेक दिन नामशेष करा म्हणण्याचा त्यांचा खरं तर संबंध काय, हा खरा प्रश्न आहे. जेव्हा राजगडवरचा पुतळा कोसळला, काही वाचाळवीरांनी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केली, तेव्हा संभाजी भिडे कुठं होते, हा खरा प्रश्न आहे. आणि आज जर संभाजी भिडे असं म्हणत असतील तर त्यांनी तिथीचा आग्रह का धरला, हा खरं तर प्रश्न आहे. संभाजी भिडेसारखी विकृती ही तरुणांनी वेळीच ओळखली पाहिजे. शिवराज्याभिषेक दिन हा 6 जूनलाच इंग्रजी तारखेप्रमाणे होतो आणि तो होत राहणार. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत शिवराज्याभिषेक दिन हा 6 जूनलाच होणार. आणि दुसरा विषय जो वाघ्या कुत्र्याचा भिडेंनी सांगितलं, तर 1818ला कॅम्लिन नावाच्या इंग्रज इंजिनियरनं जेव्हा तो नकाशा काढला तेव्हा कुठेही उल्लेख नव्हता. महात्मा फुलेंनी जेव्हा पहिल्यांदा शिवसमाधीचा जीर्णोद्धार केला तेव्हा कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नव्हता. मग मधूनच ही वाघ्या कुत्र्याची समाधी जेव्हा 1936च्या दरम्यान झाली, तर ही मधनच समाधी कुठनं तिथं अस्तित्वात आली. आणि वाघ्या कुत्र्याचा आणि ह्यांचा नेमका काय संबंध आहे की या समाधी तिथं राहावी असा त्यांचा आग्रह आहे, हा खरं तर प्रश्न आहे. तरुणांनी हा कावा ओळखला पाहिजे, या काव्यापासून लांब राहिलं पाहिजे आणि खरा इतिहास लोकांच्या समोर आला पाहिजे. शासनानं 6 जून ही इंग्रजी तारीख नक्की तुमची सांगितलेली मागणी आहे. रास्त आहे. संभाजी ब्रिगेडनं वाघ्या कुत्रा आहे तो यापूर्वी हटवला होता. आता संभाजी ब्रिगेडचे तुम्ही पदाधिकारी आहात, अनेक वर्ष काम केले, काय वाटते ह्या भिडे गुरुजींच्या वक्तव्याकडं? साधारण 350 वर्षापूर्वी सुद्धा ज्या प्रवृत्तीनं शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला होता, तीच प्रवृत्ती आता शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध करताना दिसत आहे. वाघ्या कुत्रा असू दे, वाघ्या कुत्र्याला ज्या पद्धतीनं दरीमध्ये फेकण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे, ज्या पद्धतीनं भांडारकर संशोधन फोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे, त्याच पद्धतीनं जर कोणी शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध करत असेल तर त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं संभाजी ब्रिगेड त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आगामी काळात अशी कोण ही मनोहर कुलकर्णीसारखी जर पिलावळ शिवराज्याभिषेक सोहळा, हा शिवराज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थानं आज देशभरात पोचलेला आहे आणि मोठा होत आहे, दिवसेंदिवस मोठा होत आहे. त्याला कुठंतरी काय त्यांची पिलावळ आहे, त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच साधन नाही. ती बहुजन समाजाला जी साधनं आहेत, म्हणजे जी महापुरुष आहेत त्यांना वारंवार बदनाम करत आहेत, ते त्यांना दुसरं सांगण्यासारखं काय नाही. जर तिने हे थांबवलं नाही तर संभाजी ब्रिगेड आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर देऊ. नक्कीच. तर ह्या होत्या कोल्हापूरच्या शिवप्रेमीच्या संतप्त प्रतिक्रिया. भिडे गुरुजी यांच्या विरोधातला आहे तो रोष या सगळ्यांच्या मनातून आहे ते व्यक्त होताना पाहायला मिळते. आणि त्यामुळे या शिवराज्याभिषेक सोहळ्याला कोणत्याही पद्धतीचा या ठिकाणी विरोध न होता आणखीन मोठ्या प्रमाणात हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होईल. आणि भिडे गुरुजींनी सुद्धा यामध्ये पडू नये आणि वादग्रस्त विधाने करू नये अशा पद्धतीची अपेक्षा ही सगळे शिवप्रेमी करताना दिसून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.